माझ्याकडे एक पेशंट आले होते. मी नाव नाही सांगत, मराठी. ओके. पण त्यांचा ना बराच काळ इंडोनेशियामध्ये गेला होता. आणि त्यांना ते तर त्यांच्या मिसेसचं ऑपरेशन होतं. ही वॉज व्हेरी हाय लेवल इन द कंपनी, प्रॉब्ली CEO समथिंग, आणि रिटायर होऊन इथे आले होते. तर मग मी बोलताना त्यावेळेला मी 30-35 वर्षाचा, मी म्हणलं काका असं बोललो. तर तो म्हणलं यू डोंट कॉल मी काका. म्हटलं अरे म्हणलं इट्स ओके, आय विल नॉट कॉल यू. पण का? तर नाही, दिस इज नॉट प्रोफेशनल लँग्वेज, दिस इज नॉट ऑफिशियल लँग्वेज. म्हटलं पण आपण ऑफिशियलच सगळं करतोय का? मग ते म्हणाले व्हॉट डू यू मीन? म्हटलं अहो, इंडियामध्ये ना डॉक्टर पेशंट रिलेशन असं कम्प्लिटली ऑफिशियल नाही आहे. आणि हीच खरी त्याच्यातली सक्सेसची गोम आहे. ते आपल्याला तसंच ठेवलं पाहिजे. हा भारताने जगाला दिलेला जगाला दिलेलं गिफ्ट आहे. पेशंट आणि डॉक्टरचं रिलेशन इट इज व्हेरी व्हेरी सॅक्रेड. कळलं ना? फॅमिली रिलेशन. आणि आपण नशीबवान आहोत की आपण इकडे जन्मालो आणि आपल्याला असे पेशंट मिळतात. आणि त्यामुळे काय होतं ना, पेशंट मग त्याच्यानंतर ना ते गेले घरी आणि नंतर 2 दिवसात मला भेटायला, डॉक्टर आय ॲग्री विथ यू. तो म्हणाला, तो मला काका बोला. आणि देन ही वॉज माय व्हेरी गुड फ्रेंड फॉर ऑलमोस्ट 30 years आफ्टर 30 मे बी 20-25 years. म्हणजे टिल म्हणजे देवाने त्यांना बोलून घेतलं तोपर्यंत असं. पण म्हणजे असे ना वेगवेगळे इतके अनुभव येतात. तर पेशंटकडनं ना शिकण्याचं खूप आहे. आणि ज्या क्षणी आपण एखाद्या पेशंटला रुटीन असं क्लासिफाय करतो, त्या क्षणी देव दणका देतो. कळलं ना? बघ तू चुकलास असं. कारण त्यामुळे ना डोळे अलर्ट ठेवून काम करावे. तर मग मी कसं करतो ना, की समजा आता एक 25-30 पेशंट बघितले आणि मला जर असं वाटलं की मला जरा हे झालं आहे, मला जरा ना रिलॅक्स करायचं, तर मी चक्क मोबाईलवरनं कुठल्या तरी मित्राला फोन करून 1-2 गोष्टी कामाच्या किंवा अशा बोलून घेतो. सो देन आय कूल डाऊन. किंवा नाहीतर मग मी माझा फेवरेट म्हणजे कॉफी ब्रेक घेतो. आणि हे सगळं एन्जॉय करत असल्यामुळे ना बाय द एंड ऑफ द डे आय एम नॉट टायर्ड. ॲक्च्युली आय एम मोर एनर्जेटिक. चला आता काय करायचं असं. हो, आणि मला असं वाटतं पेशंटची खूप विचारपूर्वक त्यांची आस्थेने चौकशी करणं, आणि हे जे तू करतोयस ते सगळ्यांमध्ये असतं असं नाही. आणि विशेषतः डोळे म्हणजे इतके महत्त्वाचे आहेत की आपला डोळा या डॉक्टरला सुपूर्त करायचा हा एक मोठा निर्णय असतो त्यांच्यासाठी, नाही का? तर आता तू तर चांगल्या एलिट एरियामध्येच प्रॅक्टिस करतोस, पण त्याचबरोबर मला असं वाटतं काही अशा ग्रामीण भागांमध्ये जी आपण सध्या परिस्थिती बघतो की जिथे प्रायमरी हेल्थ सेंटर नाही, तिथे कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट पोचत नाही. तर अशा लोकांसाठी त्यांनासुद्धा कॅटरॅक्ट होतात, त्यांना पण नंबर असतात, चष्मा असतात. मग त्यांच्यासाठी तू काय करतोस? हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. 1992मध्ये मी एका मुरबाडला एका कॅटरॅक्ट कॅम्पचा म्हणजे सहभागी होतो. आणि 105 पैकी 102च पेशंट आले ऑपरेशनसाठी. 3 पेशंट आले नाही. ते मुरबाडपासून एक छोटंसं डोंगरामध्ये कुठेतरी गाव आहे, ते तिथले लोक आले नाही. आणि ते तिघे एकाच गावचे होते. आता कॅम्पमध्ये करताना पेशंटला ना 3 दिवस राहण्याचं अरेंजमेंट करायची, जेवणाची अरेंजमेंट करायची. त्यांना कोणीतरी अटेंडंट पाहिजे. पण कारण त्यांचं डेली वेजेसवर जगणारे लोक आहेत, तर त्यामुळे त्या माणसाची जेवणा खाण्याची व्यवस्था करायची. त्यांच्याकडे ताटली वाटी पण नाही, मग ताटली वाटी सगळ्यांना द्यायची. तिकडे झोपून लोकांना मलेरिया व्हायचा म्हणून कांबळ द्यायला लागले. एवढं करूनही 3 लोक आले नाहीत. मग का नाही आले? तर जेव्हा फॉलोअपला गेलं होतं लक्षात आलं की तिथून मुरबाडला येण्याचं बसचं तिकीट ₹2.5 होतं आणि त्यांच्याकडे ₹2.5 नव्हते. म्हणजे अरे काय यार, भारतामध्ये म्हणजे विषमता म्हणजे लिमिटच आहे एकदम, असं वाटायला लागलं. आणि त्यावरनं मग मी हे करायला सुरुवात केलं. आणि मी मनाशी ठरवलं की जगामध्ये सगळीकडे अकाउंटेबिलिटीचा प्रॉब्लेम होत असला ना, आय शुड बी अकाउंटेबल टू द लास्ट पेशंट, द काइंड ऑफ मटेरियलिस्टिकली लीस्ट प्रिव्हिलेज ऑर लीस्ट इम्पॉर्टंट पेशंट. कारण ते
ती एक आजी असते ना, ते सुरकुत्या पडलेलं आहे आणि सगळं म्हणजे कशी तरी बिचारी ते फाटकी साडी. त्या बाईने मला सांगितलं पाहिजे की डॉक्टर तुम्ही माझं ऑपरेशन चांगलं केलं आणि डॉक्टर थँक्यू. म्हणजे ती तिच्या भाषेत बोलेल. आणि मग त्यावरनं आमचं इंदिराबाई चॅरिटेबल ट्रस्ट तयार झालं. आधी आम्ही नुसतंच लोकांना मदत करायचो. मग त्याच्यानंतर मी विंग तयार केलं, चॅरिटेबल विंग. मग त्याच्यानंतर चॅरिटेबल ट्रस्ट केलं. तर त्याच्या अंडर आम्ही भरपूर गोष्टी करतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आम्ही महिन्याला वर्षाला साधारणपणे 400 ते 500 कॅटरॅक्ट सर्जरी फ्री करतो किंवा काही अंडर प्रिव्हिलेज म्हणजे कन्सेशनल रेटमध्ये करतो, त्याच्यापेक्षा अजून थोड्या जास्ती. आणि आमच्याकडे मोठ्या व्हॅन आहेत, त्या खेडोपाडी जातात, लोकांचे चेक करतात डोळे, ज्यांना ऑपरेशनची जरुरत घेऊन येत. मेडिसिन एकदम माफक प्रमाणात चालू केलं आहे. म्हणजे काय टेलिमेडिसिन काय? म्हणजे तिकडे पेशंटचा फोटो काढायचा, तो माझ्याकडे येणार आणि आमचे डॉक्टर सांगणार की याला काय आजार आहे, काय करायला पाहिजे. हे साऊथ इंडियामध्ये खूप चांगल्या पद्धतीने राबवलं जातं आहे. आपल्याकडे आपण करायची जरुरी आहे. तर आमचं चाललं आहे आता बोलणं. होपफुली आम्हाला कोणाकडनं सपोर्ट मिळेल. पण चॅरिटेबल करताना ना, मी आणि वैशालीने आम्ही कधीच कोणाकडे हात पसरला नाही, कोणाकडे मागितलं नाही. जेवढा डेफिसिट होईल तो आम्ही भरतो. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही कोणीही न मागता, आणि बरेचसे लोक ठाण्यातलेच लोक आहेत ना, आम्हाला डोनेशन देतात. आणि त्यामुळे हे सगळे प्रायव्हेट लोक ना, आपले मित्र वगैरे असे सगळे लोक ते CSR मध्ये आहे का? हो, CSR मध्ये आहे. आम्हाला ते इन्कम टॅक्स ह्याचं बेनिफिटचं तर सर्टिफिकेट वगैरे सगळं आहे. पण हे सगळे जे डोनेशन देतात ना, हे ते सर्टिफिकेट बघून देत नाहीत. काहीतरी जेन्युइन काम चाललं आहे, मग माझी फुल ना फुल असं म्हणून देतात. आणि असं करून करून भरपूर म्हणजे अगं एक बिल्डर आहेत, त्यांनी सांगितलं की मी दर महिन्याला ना एवढेच कॅटरॅक्ट स्पॉन्सर करणार. असं म्हणजे कोणी CA आहेत, लॉयर आहेत, आणि हे सगळे ठाणे आणि आसपासचे, लांबचे कुठेच नाही. म्हणजे ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.